रामबंधू निवडा। अमेरिकेच्या लष्करी तळावर इराणचा हल्ला। इराणने सिरियातील अमेरिकेच्या तळांवर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती। एअर इंडियाच्या विमानात पुन्हा धक्कादायक घटना। 5 प्रवासी आणि 2 केबिन क्रू बेशुद्ध पडल्याची माहिती। लंडनहून मुंबईला येणाऱ्या विमानातली घटना। त्रिभाषा सूत्रासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी बैठक सुरू। एकनाथ शिंदे, अजित पवार, दादा भुसे बैठकीला उपस्थित। त्रिभाषा सूत्रासंदर्भात नेमका काय निर्णय घेणार याकडे लक्ष। त्रिभाषा सक्तीबाबत शिक्षण अधिकाऱ्यांसोबत मंत्री दादा भुसेंची बैठक। हिंदीला होणाऱ्या विरोधामुळे इतर भाषा आणि 20 विद्यार्थ्यांच्या नियमाबाबतही पर्याय उपलब्ध करण्यावर चर्चेची शक्यता। मला वाटतं हेच तर दुर्दैव आहे आणि सगळे जर शंड लोक तिथे बसले असतील तर मराठी माणसांनी करायचं काय। हिंदीच्या मुद्द्यावरून मनसे नेते संदीप देशपांडेंची आमदारांवर बोचरी टीका। वक्तव्यामुळे वाद पेटल्यानंतरही देशपांडे विधानावर ठाम। सभागृहाचा अपमान आहे। येणाऱ्या काळामध्ये बरेच आमदार याच्यावर हक्कभंग मांडल्याशिवाय राहणार नाही। संदीप देशपांडेंकडून विधिमंडळ आणि सदस्यांचा अपमान। अनेक आमदार हक्कभंग दाखल करतील। मंत्री गुलाबराव पाटलांचा दावा। आम्ही नवीन आहोत, मात्र कधी केम छो वरळी म्हणत आम्ही कोणाचेही पाय चाटले नाही। संदीप देशपांडेंचा युबीटीला टोला, तर मिठाच्या खड्याकडे दुर्लक्ष करा अंधारेंचा पलटवार। महायुतीच्या समन्वय समितीची उद्या मुंबईत बैठक। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत खलबतं। भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीचे प्रमुख नेते राहणार उपस्थित। आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप ॲक्शन मोडवर। मुख्यमंत्र्यांनी उद्या वर्षा बंगल्यावर बोलावली महत्त्वाची बैठक। प्रदेशाध्यक्षांसह भाजपचे महत्त्वाचे नेते राहणार उपस्थित। पुणे रेल्वे स्टेशनच्या नामांतराच्या मुद्द्यावरून राजकारण तापलं। भाजप खासदार मेधा कुलकर्णींकडून थोरले बाजीराव पेशव्यांचं नाव देण्याची मागणी। मागणीला विरोध करत विविध संघटनांकडून महात्मा ज्योतिबा फुलेंचं नाव देण्याची मागणी। आपण ज्या शब्दाचा उच्चार केला तो शब्द शासनाच्या कागदपत्रांवर मोर्चाच काढायचा होता, तर सरकार विरोधात काढायला पाहिजे होता। इम्तियाज जलील यांचा टोला।